नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या एचएससी बोर्ड परीक्षेमध्ये त्याचा निकाल 2 तारखेला लागलेला आहे. आणि आपल्याला जर वाटत असेल की एखाद्या विषयामध्ये कमी गुण मिळालेले आहेत, तर उत्तरपत्रिका गुण पडताळणी, छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा चालू करण्यात आलेली आहे. तर उत्तरपत्रिका गुण पडताळणी, उत्तरपत्रिका छायाप्रत झेरॉक्स हे मिळण्याची जे कालावधी आहे, तो दिनांक 3 पासून ते 17 मे 2026 पर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे. उत्तरपत्रिका गुण पडताळणी, उत्तरपत्रिका छायाप्रत आणि शेवटी जो आहे उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन, हे उत्तरपत्रिका छायाप्रत मिळाल्यापासून 5 दिवसाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. त्याची फी इथं आपल्याला दिलेली आहे. आणि उत्तरपत्रिका आपल्याला जर छायाप्रत मिळवायची असेल तर मिळवण्याचे जे मार्ग आहेत, तर मंडळामध्ये डायरेक्ट जाऊन आपल्याला मिळू शकतं किंवा आपल्या ईमेलद्वारे सुद्धा आपण ही प्राप्त करू शकतो. तर त्यासाठी या वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे, mahscboard.in. तर आपण त्या वेबसाईट वरती गेल्यानंतर काय करायचं आहे नेमकं ते आपण पाहणार आहे. तत्पूर्वी गुण पडताळणी म्हणजे काय? उत्तरपत्रिका गुण पडताळणी तर त्या त्या विषयामध्ये सेक्शन वाईज जे मार्क्स असतात त्याची बेरीज बरोबर आहे का ते पाहिलं जातं आणि टोटल गुण किती आहेत ते पाहिलं जातं. त्याला उत्तरपत्रिका गुण पडताळणी असं म्हटलं जातं. तर त्याच्यासाठी प्रत्येक विषयासाठी ₹50 फी आहे. आणि उत्तरपत्रिका छायाप्रत, ही छायाप्रत आपल्याला आपल्या मेलवरती मिळाल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन आपण त्या संबंधित विषय शिक्षकाकडे जाऊन आपल्याला कुठे मार्क्स वाढतात का हे पाहणं आवश्यक असतं. जे बोर्डाचे एक्झामिनर आहेत ते आपला पेपर आपल्या महाविद्यालयामध्ये जाऊन बोर्डाच्या एक्झामिनर कडून आपला हा पेपर चेक करून घ्यायचा आहे. आणि जर 5 पेक्षा जास्त मार्क्स आपले वाढत असतील, 4 ते 5 पेक्षा जास्त मार्क वाढत असतील, तर ते आपली शिफारस मंडळाकडे करतात आणि मग पुनर्मूल्यांकनासाठी ₹300 भरून आपल्याला परत 5 दिवसाच्या आत अर्ज करावा लागतो उत्तरपत्रिका छायाप्रत मिळाल्यापासून. मग तो कसा करायचा नेमका आणि ही जी फी आहे ती कशा पद्धतीने भरायची आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा एचएससी बोर्ड वेबसाईट वरती आपण पाहाल तर एचएससी बोर्ड असं टाइप केल्यानंतर तर आपल्याला ही वेबसाईट जी आहे ती ओपन करायची आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही गुगल वरती सर्च केलं एचएससी बोर्ड तर पहिले जे आपल्याला मिळणार आहे ते हे सिम्बॉल मिळाल्यानंतर आपण त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे असे आपल्याला ही साईट ओपन होईल. आणि या बाजूला एक स्क्रोल बार आहे. त्या स्क्रोल बारवरती आपल्याला स्क्रोल करून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला विद्यार्थी लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचं आहे. विद्यार्थी लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे तर गुणांची पडताळणी या त्यावरती जायचं आहे. गुणांची पडताळणी, पुस्तिकेची छायाप्रत, उत्तर पुस्तिकेचे पुनर्मूल्यांकन या टॅबवरती जायचं आहे. आणि त्या टॅबवरती गेल्यानंतर तुम्हाला गुणांची पडताळणीमध्ये एचएससी मध्ये जायचं आहे. तर दोन्ही टॅब आता सध्या एचएससी चं चालू आहे, एसएससी चं नंतर चालू होणार ज्यावेळेस निकाल लागल्यानंतर. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काय होणार आहे तर साइन इन टू युअर अकाउंट असं म्हटलेलं आहे. पण तुमचं अकाउंट इथे नसणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल आणि तुम्हाला मग सीट नंबर आणि पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केलेला असेल तो टाकून आपल्याला काय करता येईल तर पुढचा फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे आपल्याला ज्या विषयांची निवड करायची आहे ते विषय निवड करता येतात आणि आपल्याला ऑनलाईन पेमेंट भरता येणार आहे. तर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची आहे आणि नंतर आपल्याला साइन इन करायचं. तर रजिस्ट्रेशन साठी काय काय लागणार आहे तर इथं सीट नंबर टाका, त्यानंतर मदर्स नेम टाका आणि सबमिट अँड नेक्स्ट असं म्हटल्यानंतर व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर, मग तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. म्हणजे ह्या स्टेप्स आहेत रजिस्ट्रेशन करण्याच्या. व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाका, तुम्हाला ओटीपी मिळेल, तो ओटीपी तिथं टाका. आणि त्यानंतर व्हेरीफाय युअर मेल, ईमेल टाका तुमचा आणि त्या ईमेल वरती ओटीपी येईल, तो ओटीपी याच्यामध्ये टाका. त्यानंतर क्रिएट अकाउंट, इथं तुम्हाला अकाउंट क्रिएट करण्यासाठी पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तो पासवर्ड तुम्ही इथे क्रिएट करू शकता आणि मग त्यानंतर तुमची ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण होईल. रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर
तुम्हाला इथं सीट नंबर टाकून पासवर्ड टाकून इथं साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस ही ओपन होणार आहे. मी इथं माझ्याकडे सीट नंबर नाही, मदर्स नेम नाही, त्यामुळे मी ही पुढची प्रोसेस करणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला HSC बोर्ड परीक्षेमध्ये जर कमी गुण मिळाले असतील तर त्याची फोटोकॉपी, आन्सर बुक आणि रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक या प्रोसेससाठी पहिल्यांदा तुम्हाला या पद्धतीने जावं लागणार आहे. धन्यवाद.